तर मी कपडे आवरत होती माझे, कारण खूप म्हणजे काहीच कपडे भेटत नव्हते. मम्मी बोलली आवर, कसं झालं आहे बघ कपाट. तर माझे 2 कपाट आहे, एक जो माझ्या मागे आहे तो आहे आणि जो मी आता आवरते तो. तर मलाच समजत नव्हतं की कुठून कसं स्टार्ट करायचं, मी कन्फ्यूज झालेली आणि आपल्याला कपडे भेटत नाहीत पूर्ण. मग मी सेट बनवून ठेवत होते, तेच शोधत होते. नंतर मी खाली बसून कंटाळली आणि मग नंतर वरती जाऊन एक 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 करत बसले. त्याच्यानंतर ना मी गुलाबजाम, मम्मी बोलली गुलाबजाम करूया, कारण वहिनीचा कॉल आलेला का मी उद्या येणार आहे, तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे म्हणून. ती गेली होती थायलंडला, फुकेटला, तर तिकडनं तिने आणलेलं आम्हाला. ती सगळ्यांनाच आणते असं. माझ्या 2 दीदी आहेत, त्यांना पण लाड करते, मला पण करते आणि ती सगळ्यांना अशी आणते. तिला मम्मी बोलली की तू जेवायला ये, तर ती बोलली नाही नाही नको काकी, असंच काहीतरी बनवा. तर गुलाबजाम केले, वडापाव केला. आणि वहिनी ना माझी, असं वाटणार नाही का माझ्या वहिनीला 2 मुलं आहेत का, एवढी चांगली म्हणजे सुंदर दिसते ती, आणि दादा पण तसाच दिसतो, छान दिसतो. त्यांना वाटणार नाही की त्यांना 2 मुलं आहेत म्हणून. तर वडापाव वगैरे केलं. मम्मी आणि वहिनी बाहेर गप्पा मारत होते तेव्हा मी गरम गरम करत होती. आणि तुम्हा सर्वांना आता माहिती आहे मला वडापाव आवडतो, आणि कुठे पण कधी पण मला बोला वडापाव तर मी लगे हां बोलणार खाण्यासाठी. आणि वहिनीने काय आणलं आहे ना ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल, कारण मी त्याचा व्हिडिओ नाही काढला. पण खूप छान मला एक पर्स आहे, मला ती खूप आवडली, छान आहे. आता आम्ही जर कुठे गेलो ना का ती मी घेणार आहे, म्हणजे घेऊन जाणार आहे. सगळं त्याच्यामध्ये सामान बसेल, माझं बसेल, मम्मीचं बसेल, सगळ्यांचंच बसेल. तर नंतर मी घर आवरलं, म्हणजे किचन आवरून ठेवला, भांडे वगैरे घासले. आजसाठी एवढंच, बाय.